हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आता माहेरी यात्रा आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत यात्रेला। तर गावाकडची यात्रा कशी असते ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते। चला तर मग पंजा दे टॉमी। मला यायचं आता, सांगायचं नाही मला, घेऊन जाणार आहे मी त्याला। आता आलेलो आहोत घरी, इकडं पोहोचलेलो आहोत ते ना। इथं मोर बघा तुम्ही, हे बघा, हे बघा। तर आता माहेरी गेल्यानंतर आहे ना, म्हणजे आपण काही निवांत बसत नाही। आणि आता दिवाळीपासून आले होते तर मी गेलेच नव्हते, डायरेक्टली यात्रेला गेले होते। आणि एकच दिवस जे आहे ते आपल्याला राहायला भेटलं होतं। तर पाठीमागेच्या घराच्या ही वांग्याची झाडं होते, तर छान असे त्याला वांगे आलेले होते। म्हटलं चला बघूया। तर बघा तुम्ही, खूप फुलं पण आलेली आहेत त्याला आणि वांगे पण लागलेले आहेत। आणि हे वांगे खाण्यासाठी खूप छान असे लागतात। तर चला तुम्हाला सर्व वांगे दाखवले। आणि आता चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो गावाकडे। म्हणजे मम्मी पप्पा जे आहे ते मळ्यात राहतात आणि आपल्याला गावात यात्रेसाठी जायचं होतं। यात्रा काही जास्त मोठी भरत नाही, पण याच निमित्ताने मुली ज्या असतात त्या आपल्या गावी येतात आणि सर्वांच्या भेटीगाठी होतात। तर 12 गाड्या ज्या आहेत ते 10 एक वर्ष झाले असेल तेव्हापासून ओढतात। त्याच्या आधी फक्त यात्राच भरायची। तर बऱ्यापैकी आता गावात पण सुधारणा झालेली आहे, अजून काही होते। तर आता इथे आहे ना, नवरदेव जो आहे तो गावाला मिरवून आणि मग 12 गाड्या ओढायला सुरुवात करतात। तर हा बघा इथं छोटासा गड आहे। मग असं म्हणतात की इथं खंडराव महाराज मुक्कामी राहिले होते। आणि आता बघा तुम्ही, प्रत्येकजण आता गडावरती जायला तयार झालेला आहे। आता मंदिराचं कामही पुढच्या वर्षीपासून चालू होणार आहे। तर बघा आता एक एक जण जे आहेत ते सगळेच पाहुणे इथे येतात। इथे ना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो, जो आपला देव आहे तो। आणि जो दैत्य आहे त्याला खारा निवद म्हणजेच आपलं जे बोकडा आहे तो कापला जातो। तर ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार हे चालू असतं। तर बघा इथं शेजारी तुम्हाला सर्वच मंदिर दिसतील, गणपती बाप्पाचं, विठ्ठल रुक्माईचं, मारुती रायाचं, सर्वांचंच आहे। तर इथं मिरवणूक आता दिवस मावळायच्या आधी ज्या 12 गाड्या आहेत त्या ओढायच्या असतात। तर इथं सर्वजण मस्त भेटत होते आणि वरतून गडावरतून असा गावाचा जो काही नजारा आहे तो दिसतो। तर बघा खरंच गाव छोटं असो किंवा मोठं, पण माहेर ते माहेर असतं। आणि तिथं गेल्यानंतर खरंच मन प्रसन्न होतं आणि जास्त नाही, एक दिवस जरी राहिलो तरी मन खूप समाधानी होतं। आणि ती जी शिदोरी आहे गावाकडची ती आपण घेऊन येतो आणि आपल्याला ती जोपर्यंत आपण माहेरी जात नाही तोपर्यंत पुरतो आहे, म्हणजे तिथल्या आठवणी। आणि मग पुन्हा आपण जाण्यासाठी सज्ज होतो। तर बघा इथं पाण्याची टाकी वगैरे आता भरपूर अशा सुविधा झालेल्या आहे, अजून काही होत आहे। तर आता सर्वजण जे आहे ते वरती यायला लागलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही, हा जो खांब आहे म्हणजे त्याला दीपमाळ म्हणतात। तर बघा इथं दिवे वगैरे, आणि इथं पण जो नैवेद्य आहे तो ठेवला जातो। इथंही पूजा केली जाते। मंदिरात काही जाऊन देत नव्हते, कारण 12 गाड्या ओढेपर्यंत मध्ये आतमध्ये दर्शन नसतं, स्त्रियांना तिथं अलाउड नाही आहे। तर बाहेरच हे बघा तुम्ही, हे जे दिवे आहेत ते सर्वांनी इथं करून आणले होते आणि सर्वांची इथं पूजा चालू होती। मी पण इथं पूजा केली, हळद कुंकू वाहिलं आणि नारळ वगैरे पण इथं बाहेरच फोडलं जातं। तर इथं फोडल्यानंतर आता आपण ना खाली जे आहे त्या 12 गाड्या ओढताना तर मी तुम्हाला झूम करून दाखवणार आहे। तर बघा इथं आमचे जे खंडेराया दैवत आहे, कुलदैवत, ते इथं तुम्हाला दिसत असेल। मी झूम करून जो व्हिडिओ आहे तो काढलेला आहे। आता दिवस मावळायला लागलेला आहे आणि इकडं आपला 12 गाड्या ज्या आहेत त्या ओढायला चालू करायच्या आहे। तर दरवर्षी ना नवनवीन म्हणजे जे कुळ आहे त्या कुळातील जे व्यक्ती आहे त्या 12 गाड्या ओढतात। तर प्रत्येक वर्षी नवीन कुळातील व्यक्ती असतं। तर बघा इथे ना सर्वजण कडाला असे उभे होते आणि तुम्हाला मंदिर दाखवते मी। छोटंसं असं मंदिर आहे। आता यावर्षी ना त्याचं म्हणजे बांधकाम चालू करणार आहेत असं तिथं बोलत होते, मला काही माहीत नाही जास्त। आणि बघा इथे ना आता नवरदेव जो आहे तो मिरवणूक घेऊन आल्यानंतर आहे ना 12 गाड्याला जे आहे, आणि ज्या नवरदेवासोबत म्हणजेच ज्या कलवऱ्या असतात त्याही तिथे ना जे पाणी आणलेलं असतं त्याचा जो आहे ते 5 चक्कर मारतात। आणि मग नवरदेव जो आहे ना तोही ज्या 12 गाड्या आहेत त्याला गोल जो चक्कर आहे म्हणजे गरका मारून मग ज्या 12 गाड्या आहेत त्या ओढायला सुरुवात करतात। गावगावची प्रथा वेगवेगळी असते। आमच्या गावाकडे अशाच पद्धतीने जे 12 गाड्या आहेत त्या ओढतात। तर यावर्षी ना पाऊस लेट झाला होता, त्याच्यामुळं कामं भरपूर होती। कामं भरपूर असल्यामुळं पाहुणे वगैरे जे आहे ते काही जास्त आले नव्हते। तसं दरवर्षी ना यात्रेच्या वेळेस सर्व जे कांदे म्हणजे आमच्या ग्रामीण भागाकडे म्हटलं तर बऱ्यापैकी जो वर्ग आहे तो शेतीकडे वळालेला आहे। आणि शेती म्हटलं तर आता कांद्याला
भाव कमी जास्त होत आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी जण जे शेतीचे काम आहे ते आवरण्यात दंग होते. तर जास्त काही यावेळेस पाहुणे वगैरे आलेले नव्हते आणि आले तर एकाच दिवसासाठी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस यायचं, रात्रभर राहायचं आणि सकाळी ज्याचे त्याच्या घरी ज्याचे ते निघून जात होते. म्हणजे पण मग एक रात्रीचा जो आहे ना, तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. तर बघा इथं आता 12 गाड्या खूप जोशात अशा खंडेरायाचं नाव घेतात आणि ज्या 12 गाड्या आहेत त्या ओढल्या जातात. तर असं म्हणतात की जेव्हा 12 गाड्या ओढतात ना, तेव्हा खंडेरायाला इकडं जी मूर्त आहे त्याला घाम येतो. म्हणजे त्या ज्या 12 गाड्या ओढत असतात तेव्हा तर ते खरंच आहे आणि खरंच आपण म्हणतो दैवी शक्ती तर आहे, अजूनही आहे आणि दैवी शक्तीशिवाय आपलं काहीही म्हणजे हे जग चालूच शकत नाही. पण आता ज्याची त्याची मान्यावरती आहे. तर बघा आता नवरदेव जो आहे तो गडावरती येतो. इथं आल्यानंतर आहे ना, म्हणजे आपलं जागरणासारखं इथं जे देवाचे बोल आहेत ते बोलले जातात आणि मग नंतर ज्यांनी 12 गाड्या ओढलेल्या आहे ना, त्यांच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि इथं आता इथून गेल्यानंतर सर्वजण खाली जी यात्रा भरलेली आहे तिथं कोणाला काही घ्यायचं असेल किंवा खेळण्या वगैरे तर पाळण्यात बसायचं असेल तर तोही आणि हा जो आहे तो खंडेरायाचाच घोडा आहे. तर प्रत्येकजण का म्हणजे याचं काहीतरी असेल कोणाका तरी सांभाळायला वगैरे असतं वर्षभर किंवा ज्यांनी 12 गाड्याचं पुढलं नारळ घेतलेला आहे त्यांच्याकडे असतो. मला काय एवढं सांगता येणार नाही बरं का, कारण मी वर्षाच्या वर्षाला यात्रेला जाते त्याच्यामुळं काही अफवा पसरवण्यात मला तर काही योग्य वाटत नाही. आणि बघा आता इथे आहे ना, जे काही जणांच्या अंगावरती हवा पण येते. आता तुम्ही म्हणशाल हवा काय असते, तर आमच्याकडं दैवी शक्ती जी असेल ती येते असं म्हणतात. तर बघा इथं सर्वजण आता जे आरती वगैरे चालू आहे खंडेरायाची ती घेतात आणि आता आरती झाल्यानंतर आहे ना, सर्वजण आता जे आहे ते गडाच्या खाली येणार आहे. आता ह्या वर्षी ना यात्रा जी आहे ती म्हणजे 12 गाड्या ज्या आहेत त्या लवकर ओढल्या होत्या त्याच्यामुळे अंधार काही पडलेला नव्हता. तर बघा इथं सर्वच खेळणे वगैरे घरगुती वस्तू सर्वच इथं आलेले आहे. तर बघा इथं मुलांसाठी जे खेळणे आहे ना ते पाळणे वगैरे इथं आहे. तर मुलं ज्यांना बसायचं ते बसत होते, ज्यांना नाही बसायचं ते नव्हते बसत. आणि इथून गेल्यानंतर आहे ना म्हणजे काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तर इकडे आहे ना जे आहे ते मटण वगैरे केलं जातं. तर इथून जाऊन आम्हाला स्वयंपाक पण करायचा होता. अंधार पण खूप पडला होता. तर बघा मस्त अशा सर्वच मंदिरांना लाईटिंग वगैरे लावली होती आणि मग आम्ही निघालो होतो घराकडं. अंधार तर खूप पडला होता आणि मस्त घरी आल्यानंतर छान अशी जी भाजी आहे ती बनवली आणि मस्त असं सर्वांनी जेवणं वगैरे केले. तर सर्वांना काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. तर जेवणं करायला बसलो, ताट वगैरे रेडी केलं आणि आम्ही सर्व जेवल्यानंतर डायरेक्ट मी सकाळचा जो छोटासा व्हिडिओ आहे तो शूट केला आणि मग आम्ही आमच्या घरी आलो. तर बघा आता आहे ना, इथे तुम्हाला दिसत असेल आम्ही जेवायला बसल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर इथे आहे ना मम्मी कांदे जे लावले होते ते लेट होते कारण त्यांचे वावरं पाऊस जर जास्त आला ना तर उपळून जातात आणि कमी झालं तर पीक येत नाही. तर आता शेवटचे 2-3 पाण्याची गरज आहे, पण आता पाणी पण कमी पडत चाललेलं आहे आणि कांदे असे झालेले आहे. तर म्हटलं चला आता याच्यानंतर तर काही येणं होत नाही लवकर. तर कांदेही बघून बघा पूर्ण कांद्याचा प्लॉट जो आहे तो खूप छान झालेला आहे, पण आता याला पाणी नाही आहे. तर चला माझा माहेरचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.